राज्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, घाट परिसर, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट. तर पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. पुढील 3 ते 4 तासामध्ये कोकण किनारपट्टीवरील काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहणार. विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता. तर सतर्क राहण्याचं मंत्रालय प्रशासनाचे निर्देश. मुंबई शहरासह उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊस. कुलाब्यात सर्वाधिक 105.2 मिमी पावसाची नोंद. तर बांद्र्यात 68.5 मिमी पावसाची नोंद. सांताक्रूजमध्ये 55 मिमी, सायनमध्ये 53.5 मिमी पावसाची नोंद. पहिल्याच पावसामध्ये मुंबईमधील वरळी भुयारी स्थानक पाण्यात गेलेलं आहे. वरळी स्थानकाचा संपूर्ण परिसर जलमय झाला. मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम. मध्य रेल्वेवरील वाहतूक 50 मिनिटं ते 60 मिनिटं उशिरानं. मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली आहे. ठाणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी. रेल्वे प्रवाशांची तारांबळ. मलबार हिल परिसरामधील केम्स कॉर्नर जवळील रस्ता पावसामुळे बंद. तीव्र पावसामुळे केम्स कॉर्नरवर ड्रेनेजचं झाकण उघडलेलं आहे. ड्रेनेजचं झाकण उघडल्यानं पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झाली. तर सतर्कता म्हणून पोलिसांनी देखील या ठिकाणी रस्ता बंद ठेवला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई, दादर, टीटी परिसरामध्ये पाणी साचलंय. नागरिकांची तारांबळ. मुंबईतील मंत्रालय परिसरामध्ये पाणी साचलंय. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत. मुंबईतील कुलाब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय. नागरिकांचे हाल. सकाळपासूनच मुंबईत अनेक भागात मुसळधार पाऊस. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा डबेवाल्यांच्या सेवेवर परिणाम. लोकल ठप्प असल्यानंच अनेक डबेवाले सेवा देऊ शकले नाहीयेत. होणाऱ्या गैरसोयीबद्दल डबेवाला संघटनेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. नागरी वसाहतीमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. नवी मुंबईला देखील मुसळधार पावसानं झोडपलंय. एपीएमसीमध्ये मार्केटमध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे. मुंबईत मुसळधार पावसासोबतच समुद्राला देखील उधाण. दादर चौपाटीवर लाटांचा तडाखा. आज सर्वात मोठी भरती येणार असल्याची हवामान विभागाची माहिती. बदलापूरच्या उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापूरला मुसळधार पावसानं झोडपलंय. रेल्वेच्या भुयारी मार्गात कार पाण्यात पूर्णपणे बुडाली. वाहन चालक अडकलेल्या कारमधून बाहेर. भुयारी मार्गात 10 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलं. मुंबईतील मुसळधार पावसानं मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. ठिकठिक नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश. मुसळधार पावसानं मुंबईला झोडपलंय. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी. किंग सर्कल भागात गुडघ्या एवढं पाणी तुंबलंय. पनवेल शहर आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलंय. पनवेल स्थानक परिसरात साचलंय पाणी. साचलेल्या पाण्यातून प्रवाशांवर वाट काढण्याची वेळ. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पाणी साचल्यानं संथ गतीनं वाहतूक सुरू आहे. बारामतीमधील काटेवाडी नजीक पालखी महामार्गावर पाणी साचलंय. नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी रस्त्यावर आलेलं आहे. बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठेमधील दुकानांमध्ये पाणी शिरलंय. स्टेशन परिसरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी. व्यापाऱ्यांचं नुकसान. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसाचा अंधेरी सबवेवरील वाहतुकीवर परिणाम. सध्या सुरळीत वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार. तर बाणगंगा तलावाची संरक्षण भिंत कोसळली. सुदैवानं कुठलीही दुर्घटना नाही. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग. मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या परिसरात जोरदार पाऊस. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. दक्षिण मुंबईत देखील पावसाचा हाहाकार. पुण्याच्या लोणावळ्यामध्ये विक्रमी पाऊस. जुना खंडाळा भागामधील घरांमध्ये पाणी शिरलंय. नागरिकांचं मोठं नुकसान. जनजीवन विस्कळीत. इंदापूरच्या मदनवाडी गावातील रस्ता मुसळधार पावसानं वाहून गेलाय. मदनवाडी गावातील रस्त्याची दत्तात्रय उरणेंकडून पाहणी. अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना. इंदापूरच्या भिगवणमधील शासकीय रुग्णालय पूर्णपणे जलमय झालंय. रुग्णालयाच्या परिसरात नदीचं स्वरूप आलंय. अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतोय. इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या भागात पाहणी. बारामतीच्या पिंपळे टेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला. नीरा डावा कालवा फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान.
सांगलीतील येरळा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली आहे. खानापूर तालुक्यामध्ये बाजारमध्ये येरळा नदी पहिल्याच पावसात प्रवाहित. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. सूर्या नदीला पूर. खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटलाय. नदी ओढ्यांना पूर तर शेतीची कामं रखडली. माळशिरस तालुक्यामधल्या कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली तर नीरा नदी काठावरील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. 85 लोकांचं जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर. सोलापूरच्या माळशिरसमधील कुरबावीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती तर कुरबावी गावातील 30 लोकांचं स्थलांतर. पूरस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात. रत्नागिरीच्या खेड दापोली मार्गावर पाताळी नदीला पूर आले तर पुराचं पाणी रस्त्यावर. वाहतूक मंडणगड मार्गे वळवली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगा नदीची सध्या पाणी पातळी 17 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदीवरील 5 बंधारे पाण्याखाली. जालन्यातील अंबड शहरासह तालुक्यात सर्वदूर पावसाच्या सरी. भालगावमधील नदीला पूर. चिपळूणच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प झालंय. पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल. तर महामार्गावर चिखल झाल्यानं वाहतुकीला धोका. चिपळूण गुहागरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर. भीमा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नदीपात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा.